सायंकाळचे आता 8 वाजले आहेत आणि आम्ही बाहेर चाललो केक घ्यायला, कारण मामाचा बड्डे आहे. मामाचा म्हणजे घरवेलच्या बाप्पांचा बड्डे आहे. तर आम्ही केक घ्यायला आलो. चलो सायंकाळचे 9 वाजले होते. आम्ही उशिरा दुकानात गेलो. दुकान बंद व्हायची वेळ आली होती, त्याच्यामुळे सगळे केक्स त्यांनी उचलून फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यामुळे आम्ही फ्रीजमधून निवडून एक केक घेतला. तो घरी गेल्यावर तुम्हाला दिसेलच. लावने एक चॉकलेट पेस्ट्री पण घेतली होती तिच्यासाठी. घरी आलो तेव्हा जिजूने मोमोज आणले होते. रात्रीचे 10 वाजले होते तरी घरवेलला काही झोपायचं नव्हतं. जेवण झाल्यावर सगळेजण झोपी गेले होते. सतीशांना माहिती नव्हतं की आम्ही त्यांच्यासाठी केक घेऊन आलो आहोत. आम्ही त्यांना 12 वाजता सरप्राईज दिलं. घरवेलच्या जन्मानंतरचा त्यांचा पप्पाचा हा पहिलाच बड्डे होता, म्हणून आम्हाला खूप स्पेशल वाटत होतं. त्यामुळे आम्ही केकवर पापा असं लिहिलं होतं, फ्रॉम घरवेल साईड. विशेष म्हणजे घरवेल पण 12 वाजता उठला होता. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. मला आठवते आम्ही लहान असताना अशाच लहान लहान कॅन्डल्स लावल्या जायच्या, ते पण केकवर. आम्ही त्याच घेऊन आलो होतो, कारण ते स्पार्कलवाले कॅन्डल कधी कधी फुटतात, त्याच्यामुळे मुलं घाबरतात, म्हणून ते आम्ही घेऊन नाही आलो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, Papa. Happy birthday to you. काप ना ए बाबू. तर हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.